से, श्री गणेश में करती हूँ राष्ट्र के वंदन से, वंदे मातरम के ज्योति में अभिनंदन से, लिए भाव भावना मन में वंदन करती हूँ, लिए भाव भावना मन में वंदन करती हूँ। सबसे पहले मैं आप सभी का अभिनंदन करती हूँ, सबसे पहले मैं आप सभी का अभिनंदन करती हूँ। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, उपस्थित गुरुजन वर्ग, या स्पर्धेकरिता आलेले सर्व स्पर्धक, या सर्वांना प्रथमतः माझा जय भीम। आवाज नाही आला कोणाचा? जय भीम, जय भीम। सूरज को हथेली से छू नहीं सकते, समुद्र की लहरों को कभी रोक नहीं सकते, सूरज को हथेली से छू नहीं सकते, समुद्र की लहरों को कभी रोक नहीं सकते। ए आसमान तेरी ऊंचाई पता है हमें, ए आसमान तेरी ऊंचाई पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब की ऊंचाई कभी नाप नहीं सकते, लेकिन मेरे बाबा साहब की ऊंचाई कभी नाप नहीं सकते। यावरून तुम्हाला माझा विषय कळलाच असेल। नमस्कार, मी दिव्यानी भास्कर मंगरुळकर, यशवंत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वायगाव निप्पाणी येथील इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते, भारत राष्ट्राची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आओ चलकर आगाज करते हैं, आओ चलकर आगाज करते हैं, जो चल रहा उसे छोड़ के नई शुरुआत करते हैं। अरे अव्यक्त आजादी की लड़ाई तो बहुत लड़ ली हमने, अरे अव्यक्त आजादी की लड़ाई तो बहुत लड़ ली हमने। चलो चलकर राष्ट्र निर्माण के हित में बात करते हैं, चलो चलकर राष्ट्र निर्माण के हित में बात करते हैं। मित्रांनो, आपल्या या भारत देशामध्ये 150 ते पावणे 200 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले। यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता अनेक थोर महान पुरुष नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि यांच्या या प्राणाच्या बलिदानामधूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। यामध्ये सर्वात मोठा वाटा असणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला संविधान दिले, ज्याच्यामुळे आपल्याला सर्व हक्क मिळाले, त्यांचे नाव तर अग्रक्रमाने घ्यावेच लागते। ते म्हणतात, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतापर्यंत ही भारतीयच राहणार, नंतर माझा जात, माझी धर्म, माझा वंश, नंतर मग सर्व काय, पण मी प्रथमतः भारतीय आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले। ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांच्याविषयी मला इथे बोलण्याची संधी दिली अशा या आयोजकाचे मी भरपूर आभार मानते। काही लोक म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, काय केलं? अरे मेरे भीख ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया, अरे मेरे भीख ने कलम उठाई, इस देश का संविधान बन गया। इस संविधान की ताकत ने देखो यारो, इस संविधान की ताकत ने देखो यारो, एक चाय बेचने वाला आदमी देश का पंतप्रधान बन गया, एक चाय बेचने वाला देश का प्रधान बन गया। आज सर्व जातीच्या, धर्माचे, वंशाचे, पंथाचे, रंगाचे लोक एकत्र राहत आहेत। आज कोणता अमीर असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचे लोक जे शिकत आहेत आणि एकत्र राहतात, ते म्हणजे माझ्या बापामुळे। माझ्या बापाचा अफाट परिश्रम या राष्ट्रावर आहे। अरे जुलूम से जुलूम का जला दिया, इंसान से इंसान को मिला दिया, अरे जुलूम से जुलूम का जला दिया, इंसान से इंसान को मिला दिया। इस देश में नेता तो अनेक हो गए, इस देश में नेता तो अनेक हो गए, लेकिन मेरे अकेले भीम ने पूरा हिंदुस्तान हिला दिया, लेकिन मेरे अकेले भीम ने पूरा हिंदुस्तान हिला दिया। त्यांनी स्त्री चळवळीमध्ये खूप मोठा वाटा दिला, त्यांनी स्त्रियांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला। आधीच्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच होतं, पण क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी त्यांना शिक्षणाचा मार्ग दिला। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना कामाचा अधिकार दिला। कुठे कुठे स्त्रियांना काम करण्याचे अधिकारच नव्हते, ते म्हणायचे स्त्री काय करू शकते, म्हणून जी कोणी स्त्री आज मला ऐकत आहे, मला बघत आहे, की ज्या स्त्रीपर्यंत माझा आवाज पुरत आहे, त्या सर्व स्त्रियांना मी एकच म्हणते, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे। महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा तू वार आहे। दुबळी समजू नकोस तू स्वतःला, दुबळी समजू नकोस तू स्वतःला, तू भीमाची लेक आहे, तू भीमाची लेक आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी सांगितले आपले राष्ट्र कसे निर्माण झाले, या राष्ट्राची निर्मिती कशी झाली। कोणी कोणी छोटे छोटे कथेमधून आपलं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती सुंदर प्रश्न दिले। त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं होतं, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना विचारलं होतं की अशी कोणती वस्तू आहे जे तुम्ही बघू तर शकता पण हात नाही लावू शकत। अनेक विद्यार्थ्यांनी चांगली चांगली उत्तर दिली, पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे उत्तर दिले की सर्वजण उठले आणि त्यांना बघू लागले। का आम्ही लहान जातीचे म्हणून का आम्हाला जगण्याचा अधिकार नाही? जर आम्हाला तुम्ही ते तय करणारे कोण होता?
म्हणून तर ते म्हणतात अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. ते म्हणतात ना, अन्याय करूही नका आणि अन्याय सहू पण नका. जे अन्याय सहतात ते त्याच्यापेक्षा गुन्हेगार आहे. म्हणून अन्याय करू पण नका, अन्याय सहू पण नका. मानवाच्या ऐक्यतेचे मीच नवे निशाण आहे. मानवाच्या ऐक्यतेचे मीच नवे निशाण आहे. मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे. मीच हिंदू, मीच ख्रिश्चन, मीच मुसलमान आहे. कोणत्या कळपात नाही एकटीच चालते मी. कोणत्या कळपात नाही एकटीच चालते मी. कारण जात माझी, धर्म माझं फक्त संविधान आहे. कारण जात माझी, धर्म माझं फक्त संविधान आहे. तलवार एक धार तर भीम दुधारी होता. अरे तलवार एक धार तर भीम दुधारी होता. लाखांमध्ये भीम माझा एकटाच होता. लाखांमध्ये भीम माझा एकटाच होता. खरं तर पुढाऱ्यांना माझ्या बापाचा धाक होता. खरं तर पुढाऱ्यांना माझ्या बापांचा धाक होता. कारण भीमराव माझ्या बापांचा बाप होता. कारण भीमराव माझ्या बापांचा बाप होता. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राष्ट्र निर्माण केले आणि त्या राष्ट्राची निर्माण करण्याची आता नवीन जबाबदारी ते म्हणजे आपल्या नवीन युवकांची आहे. आणि मी आश्वासन करते की तुम्ही सर्व जे इथे उपस्थित आहे, ज्यांनी इथे वक्तव्य केले, त्या सर्वांकडून मी आश्वासन करते की जे येणार आहे युग, त्यामध्ये सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचू आणि आपण सुद्धा एक उत्तम असं राष्ट्र निर्माण करू. धन्यवाद. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. हे